आता आपल्या सोबत आहेत व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेडचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर श्री संतोष बांदल सर. सर, सर्वात आधी तुम्हाला उद्यमी सन्मान जो मिळालेला आहे त्यासाठी खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला विचारायचंय सुरुवातीलाच की व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजची सुरुवात कुठून झाली आणि मुळात व्हॅलेंटिना हेच नाव का, या शब्दाचा अर्थ काय? व्हॅलेंटिनाचा अर्थ पहिल्यांदा सांगतो. व्हॅलेंटिना म्हणजे हा लॅटिन शब्द आहे आणि व्हॅलेंटिना म्हणजे देवाची मुलगी, म्हणजे जिला एंजल पण म्हणू शकतो आपण. तर तसा स्वरूपाचा विषय की देवाची मुलगी. आणि त्याचा दुसरा अर्थ असा की जमिनीपासून सुरू झालेला वेल जो थेट स्वर्गापर्यंत जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढा तो उंच जातो तेवढाच तो खाली भक्कम होतो, खाली जमिनीमध्ये अजून त्याची मुळं रोवली जातात. तर हा त्याचा महत्त्वाचा अर्थ आहे. आणि व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज नाव दिल्यानंतर व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजची जी कन्सेप्ट होती ती पण अशाच स्वरूपाची होती की आम्ही डिफरंट सेव्हरल बिझनेसेसमध्ये जावं आणि खूप मोठं एम्पायर उभं करायचं आहे. जसं की एका व्यवसायामध्ये तुम्ही इतकी प्रगती नाही करू शकत, कारण जर एका व्यवसायाला काय प्रॉब्लेम आला तर नक्कीच पुढे जाऊन भरपूर अडचणींना फेस करावं लागतं. माणसाचं आयुष्य खूप थोडं आहे, अगदी 20 ते 25 वर्षच मेहनतीचे असतात. तो वेळ जर वायाला गेला तर पुढं खूप अवघड होतं आणि वेळ तर जातोच आणि पुढची प्रगती पण थांबते. तर त्याच्यामुळं आम्ही बाकीच्या इतर व्यवसायांमध्ये पण सुरुवात केली. ॲक्च्युली 3 जण मित्र एकत्र येऊन आम्ही 2020 साली त्याची स्थापना खऱ्या अर्थाने केली. आज 6 वर्ष होत आहेत. पण 2022 साली 1 जानेवारी 2022 साली व्हॅलेंटिना हे नाव रजिस्टर केलं. त्याच्या आधीपासून 2 वर्ष कंपनी चालू आहे. मेन बेस आहे त्याचा कन्स्ट्रक्शन आहे, पण रिअल एस्टेटमध्ये फ्लो जो असतो तो एकदम येतो आणि मंथली किंवा असा डेली स्वरूपाचा नसतो. त्यामुळे इतर व्यवसाय पण चालू केले आणि कोरोनाने अख्ख्या जगाला शिकवलं की कशा एका अवलंबून राहू नका. योगायोगाने कोरोनाच्या आधी फक्त 3 महिने आम्ही कंपनी चालू केली आणि त्यावेळी आमच्याकडे फार्मा, त्यानंतर मॅनपॉवर सप्लायर आणि सिक्युरिटीज म्हणजे सोसायट्यांना आणि कंपन्यांना मोठ्या मोठ्या सिक्युरिटीज द्यायचं पण काम आम्ही करत होतो. त्याचसोबत कन्स्ट्रक्शन, असे प्रामुख्याने 3 ते 4 बिझनेस आमचे होते. सगळं जग बंद होतं, पण आम्ही काम पण करत होतो, पैसे पण कमवत होतो आणि लोकांना खऱ्या अर्थानं सोयीसुविधा पुरवत होतो. तर करोनानेच शिकवलं. कोरोनानंतर आमच्या लक्षात आल्यावर आम्ही त्याला एक्सपांड केलं. आमचं स्वप्न आहे 100 व्यवसाय उभे करायचं आणि त्यासाठी जनतेतून, लोकांमधून किंवा येणाऱ्या भेटीगाठीस येणाऱ्या लोकांकडून आम्ही आयडियाज घेतो, मागवतो आणि त्याच्यावर आम्ही वर्किंग करतो. त्याच्यावर मोठं भांडवल लावून मोठे व्यवसाय आहे तेच व्यवसाय मोठे करायचा प्रयत्न करतो. अगदी नवीन व्यवसाय आमचे फार कमी आहेत, पण आमचा तोच प्रामुख्याने उद्देश आहे की चांगल्या व्यवसायाला एक्सपांड करणे आणि एक तर बाजारात तुम्ही नवीन असलं पाहिजे किंवा पहिल्यांदाच काहीतरी युनिक असले पाहिजे. तर अशा स्वरूपाचं जर असेल तर आम्ही ॲक्सेप्ट करतो आणि पुढे जात असतो. खूप छान कॉन्सेप्ट आहे, खूप छान कॉन्सेप्ट घेऊन तुम्ही पुढे जाताय. मुळात मला विचारायचंय ते म्हणजे पुढच्या 5 वर्षात व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज स्वतःला कुठे पाहते? व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजची जी स्थापना केली आम्ही, त्याच्या मागचा मुख्य उद्देश होता की लोकांना जास्तीत जास्त लोकांना सोबत घेऊन चालणे आणि समाजातल्या तळागाळातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या सामान्य व्यक्तीला पण सोबत घेऊन पुढे जाता आलं पाहिजे. हा आमचा त्याच्या मागचा उद्देश होता. आर्थिक विषमता कमी करण्यासाठी लोक म्हणतात आर्थिक विषमता खूप आहे भारतात, पण कमी करण्यासाठी कोणी प्रयत्न करताना दिसत नाही. तर आमचा मुख्य उद्देश तो आहे की आर्थिक विषमता कमी करायचं आहे. तर जो पैसा कमावला जातोय तो पण थोडासा वाटताना डायव्हर्सिफाय असावा, बरोबर, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि देशाच्या GDP मध्ये व्हॅलेंटिनाचं खूप मोठं योगदान असावं. 2030 सालापर्यंत आमची अशी इच्छा आहे की भारतातल्या टॉप 10 टॅक्सपेअर कंपन्यांपैकी
व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज एक असावी. तर हे आमचं सगळ्यात मोठं स्वप्न आहे आणि त्याच्या माध्यमातून 10 ते 12 लाख रोजगार तयार व्हावेत. रोजगार म्हणजे एम्प्लॉयमेंट तयार व्हावी आणि त्याच्या अनुषंगाने आजूबाजूचे इतर व्यवसाय चालावेत. तर त्या अशा हिशोबाने त्याच्या दोन पट इतर लोकांना पण व्यवसाय मिळावेत. अशा हिशोबाने आम्ही जर बघितलं तर साधारण 36 लाख लोकांना रोजगार मिळावेत. हा आमचा खूप मोठा उद्देश आहे 2030 सालापर्यंत. तर येणाऱ्या 5 वर्षानंतर आम्ही व्हॅलेंटिनाला ती गोष्ट अचीव करताना पाहण्याची इच्छा आहे. जसं तुम्ही म्हणालात 36 लाख लोकांना रोजगार देण्याचं तुमचं स्वप्न आहे. मला असं विचारायचंय, तरुण उद्योजकांना जर तुम्हाला आता काही सल्ला द्यायचा असेल तर काय सल्ला द्या? तरुण उद्योजकांना बघा, एक महाराष्ट्रामध्ये बोलतोय तर मराठी हा शब्द नक्कीच वापरला जातो. मराठा म्हणजे हा जातीवाचक विषय होतो, पण मराठा नाही, मी मराठी बोलतो. माझ्या हिशोबाने मराठीची व्याख्या अशी, आम्ही जातपात अजिबात मानत नाही. तर मराठीची व्याख्या अशी आहे की जो महाराष्ट्रात जन्माला आलाय आणि जो मराठी बोलतो, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेल तरी माझ्या हिशोबाने तो मराठी. तर मराठी लोकांना एक गोष्टीसाठी हिणवलं जातं, हे लहानपणापासून ऐकत आलोय की तुम्ही व्यवसाय नाही करू शकत. तर माझं असं म्हणणं आहे की तरुणांनी एकत्र येऊन मोठे व्यवसाय करण्याचं स्वप्न बघावं. जास्तीत जास्त तरुणांनी एकत्र यावं आणि व्यवसाय मोठे करावे. एकटा किंवा 2 लोक पुढे जायचा प्रयत्न करतील तर कुठंतरी अडचणीत येतील. पण 10, 12, 15, 20 लोकांची जर संघटना असेल, ग्रुप असेल, तर नक्कीच यश मिळतं. तुम्हाला काहीतरी वेगळं येतं, तुमच्यापेक्षा मला काहीतरी वेगळं येतं, तिसऱ्या व्यक्तीला काहीतरी वेगळं येतं. कोण फायनान्स सांभाळेल, कोण मार्केटिंगचा पार्ट पाहिल, कोण टेक्निकल गोष्टी पाहिल, कोण अजून बाजारातनं बऱ्याचदा कॉन्टॅक्ट्स हा खूप मोठा विषय असतो. डेटा कॉन्टॅक्ट्स ह्याला म्हणतोय, हेच सगळ्यात मोठं आहे. तर ते आणणारा कोणतरी वेगळा असतो. ह्या सगळ्या गोष्टी एकाकडे नसतात आणि व्हॅलेंटिनाचं आज तेच आहे, म्हणून आपण चांगल्या पद्धतीने एक्सपांड करतो आणि अजून ग्रो करतो. तर तरुणांना सर्वात महत्त्वाचा हा सल्ला आहे की मोठी स्वप्न पहा आणि त्यासाठी एकत्र येऊन काम करा. भांडवल मोठं नसतं. माझं स्पष्ट म्हणणं आहे, स्वतःच्या भांडवलाने कधीच मोठा धंदा करता येत नाही. बापाच्या पैशावर जर बिझनेस करायला गेला तर नक्कीच तुम्हाला भीती वाटते, बाप मारेल बुडलं तर, म्हणून ते चालत नाही. तर माझं स्पष्ट मत आहे, एकत्र या, मोठे भांडवल उभं करा. सरकार पण तुम्हाला भांडवल देण्यासाठी तयार आहे, पण तुमची पहिलं पाऊल पडणं गरजेचं आहे. त्यासाठी मोठी स्वप्न बघा आणि अजिबात घाबरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भीती वाटली ना तर व्हॅलेंटिनाच्या संतोष बांदलकडे या, एवढं सांगेल मी. आज इतक्या क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वीपणे कार्य करत आहात, असा कोणता माइलस्टोन आहे ज्याचा तुम्हाला सर्वाधिक अभिमान वाटतो? 19 वर्षापासून व्यवसाय करतोय आणि विद्यार्थी कॉमर्सचा असल्यामुळं शेअर मार्केटमध्ये आमचा एक्झिस्टन्स असावा, आम्ही तिथे लिस्टेड झालेलं असावं, असं खूप मोठं स्वप्न होतं. 24 डिसेंबरला दलाल स्ट्रीटवर जेव्हा मी गेलो आणि त्या ठिकाणी एका कंपनीचं ॲक्विजिशन सुरू केलं, तर आज सांगायला आनंद वाटतोय की पुढच्या महिन्यामध्ये आमची ओपन ऑफर येईल आणि ॲक्विजिशन जवळपास पूर्ण झाले आणि व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेड जी कंपनी आहे आमची, ती सूचीबद्ध होईल. तर आयुष्यातला खूप मोठा टप्पा आम्ही गाठल्याचं अभिमान वाटतोय या ठिकाणी. आणि त्या माध्यमातून कंपनीला आणि कंपनीच्या ज्या योजना आहेत भविष्यातल्या, त्या आम्हाला पूर्ण करण्यासाठी खूप महत्त्वाची जी रसद येते तिथून मिळणार आहे. तर ही खूप मोठी गोष्ट झाली माझ्या हिशोबाने. निश्चितच तुमच्या या भविष्यातील योजना खूप स्तुत्य आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. तुम्ही खूप छान संवाद आमच्याशी साधला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद.